एक खोक्याभाई काय घेऊन बसलायत, संपूर्ण विधानसभा भरली आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं आहे। राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत। राज ठाकरेंचं वक्तव्य गांभीर्याने घेतलं पाहिजे असं संजय राऊत म्हणतात। राज ठाकरेंना खोक्याचं स्वप्न पडलं असेल असं त्यावर शिंदेच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील म्हणतात। खोक्याभाई काय घेऊन बसलाय, आपली विधानसभा भरली आहे। मूळ विषय आता बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरकटवून टाकले जात आहेत। मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलं अशांना लोकांनी निवडून दिलेलं आहे। तो कुठल्याही पक्षाचा असेल, जे निवडून येता येत नाही, ज्यांना लोक निवडून देत नाहीत, ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। बघा, अख्खं सभागृह खोक्याने भरलं का याच्याविषयी मी असहमत आहे। पण राज ठाकरे जे म्हणतायत की विधिमंडळात खोकेबाई भरलेले आहेत, हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे। त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवलेलं आहे। असे खोकेबाईच राजकारणामध्ये असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतात। त्यांना विचार नाही, त्यांना भूमिका नाही, त्यांच्याकडे नैतिकता नाही। हे सगळे खोकेबाई एकत्र झाले आणि तरी या राज्यामध्ये सरकार बनवलं। काल त्यांना स्वप्न पडलं असेल या खोक्यांचं। मला तरी असं वाटतं हे कधीच चाललेलं चित्र आहे। त्यामुळे ज्यांचा एक साधा आमदार निवडून देऊ शकत नाही, भाषणापुरती गर्दी असते पण आमदार आणू शकत नाही, असं चित्र त्यांचं आहे। त्यामुळे आता कुठेतरी ऊर्जेमध्ये यावं, मुंबई महापालिकेकरता माझं अस्तित्व आहे हे दाखवावं, याच्याकरता हा केविलवाणा प्रयत्न आहे। राज ठाकरे साहेब काही प्रमाणात, आता खोकेबाई कोणाला ते बोललेत मला माहित नाही, पण बऱ्याच प्रमाणात आपण जर बघितलं तर कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। त्यानंतर माजी अधिकारी आलेले आहेत, नेत्यांचेच नातेवाईक त्या ठिकाणी आले आहेत। माझा काही विरोध नाही, पण याच्यामध्ये कुठंतरी अधिवेशनामध्ये चर्चा सामान्य लोकांच्या हिताबद्दल करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय। पण सरकार ज्यांच्या दमाव निवडून आलेली आहे ते मात्र त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या हिताची कुठेही चर्चा करत नाही। आणि राज ठाकरे साहेब याच हेतूतून बोलले असतील की मग तिथं बसणारे सगळेच जर फक्त व्यवहारिक असतील, नाहीतर व्यवहार हा विषय त्यांच्या मनामध्ये असेल, तर मग त्या हेतूतून महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न त्या ठिकाणी कसे सुटणार। त्यामुळे राज ठाकरे साहेब म्हणतात ते काही प्रमाणात खरेत, पण त्यांनी टार्गेट कोणाला केलं हे मात्र त्या ठिकाणी मला सांगता येणार नाही। सगळेच खोक्याबाई आहे असं राज ठाकरे म्हणाले। कधी निवडून आलं सगळेच खोक्याबाई आहे असं राज ठाकरे म्हणाले। कधी निवडून आलं